खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे, पाकिटमारी, मंगळसूत्र चोरी सुसाट. राजगुरुनगर शहरातील आठवडे बाजारातील पाकिटमारी आणि मोबाईल चोरी रोखणं पोलिसांपुढचं मोठं आव्हान. शुक्रवारचा आठवडे बाजार आणि रविवारच्या मोठ्या बाजारात चोरट्यांची भीती. आठवडे बाजारात लेकराला कडेवर घेऊन बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची पाकिटमारी आणि कडेवरील बाळाच्या गळ्यातील सोन्याच्या पानावर चोरटे मारतायत डल्ला. शुक्रवारच्या आठवडे बाजारात कविता सातपुते यांचं पाकिट लांबवलं. प्रीती कहार आणि नीलम मध्ये यांच्या सोबत असलेल्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचे पान कापले, तर गौरी जगदाळे यांच्या पाकिटातील 7,000 रुपये रोख आणि 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान पळवले. या प्रकरणी परशुराम रसिकलाल मंडल, सध्या राहणार चंद्रभा गार्डन, राजगुरुनगर, मूळ बागलपूर, बिहार, पोलिसांच्या स्वाधीन. या आठवडे बाजारात 26 जून रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडला प्रकार. चाकणमध्ये अनधिकृत होर्डिंग्सवर पुन्हा बुलडोझर. नगर परिषदेची धडक कारवाई. उच्च न्यायालय आणि शासन आदेशानुसार कारवाई. धोकादायक फलक हटल्याने रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास. अनधिकृत होर्डिंग धारकांना चाकण नगर परिषदेचा दणका. 2 दिवसात मोठी कारवाई. 24 आणि 25 जून रोजी धोकादायक फलक हटवले. मालकासह जागा मालकांमध्ये धास्ती. चाकणमध्ये धोकादायक होर्डिंग हटल्याने नागरिक समाधानी. नगर परिषदेची प्री मान्सून मोहीम यशस्वी. शहरातील रस्ते झाले अधिक सुरक्षित. 2 मुलींच्या छेडछाडीची तक्रार पोलिसात करू न देण्यासाठी चौघांनी आखला 2 लाखांच्या खंडणीचा डाव. केटरिंग व्यावसायिकाला मारहाण. चाकणमध्ये चौघे जेरबंद. मुलींच्या छेडछाडीची तक्रार दाबण्यासाठी 2 लाखांची मागणी. पैसे दिले नाही म्हणून आरोपींनी रिक्षात घालून फिर्यादी दामोदर यादव यांना धमकी. बेदम मारहाण आणि जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या चौघांवर गुन्हा. खंडणीसाठी हॉटेल बिलही भरायला लावलं. केटरिंग व्यावसायिकाकडून रोख ऑनलाईन पैसे उकळणारे सनी वैजनाथ उघडे, वय वर्ष 19, राहणार राहुल चौक, राजगुरुनगर. अनिकेत पुरुषोत्तम ढोले, वय वर्ष 21, रवी संतोष परघरमोल, वय वर्ष 18, दोघेही राहणार सरगम हॉटेल, राजगुरुनगर. आणि प्रेम गिरीश अंकुश, वय वर्ष 21, राहणार तेलियारी, राजगुरुनगर यांना अटक. केटरिंग व्यावसायिक दामोदर अंगद यादव, वय वर्ष 36, सध्या राहणार वाकी खुर्द, मूळ बीड यांची फिर्याद. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून पिस्तुलातून गोळीबार. घरासमोर दहशत माजवणाऱ्या टोळीवर मकोकासह गुन्हा. मोई येथे मुक्ताई मंदिराजवळ 26 जून रोजी भल्या पहाटेच्या सुमारास थरार. दगडफेकीत एक्सयूव्ही क्रेटा या वाहनांची तोडफोड आणि पिस्तुलातून फायर. जीवे मारण्याचा प्रयत्न. जमिनीच्या कारणावरून रक्तरंजित संघर्ष. घरावर हल्ला, गोळीबार आणि दहशत माजवणाऱ्या टोळीविरुद्ध मकोकाची कारवाई. आशिष गवारी, वय वर्ष 21, राहणार बिजली नगर, झोपडपट्टी, बाल्हेकरवाडी, चिंचवड याच्यासह अन्य 4 अनोळखी व्यक्तींविरोधात दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी सुरेश विष्णू गवारी, वय वर्ष 60, राहणार मोई यांची फिर्याद. रोहकलमध्ये अल्पवयीन मुलाच्या ताब्यात देशी पिस्तूल. 2 जिवंत काडतुसांसह उत्तर चाकण पोलिसांची कारवाई. हद्दपारी नव्हे, बंदी आदेशाचाही भंग. अल्पवयीनाकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त. रोहकल येथील डायमंड चौकात 26 जून रोजी सायंकाळी 3:45च्या सुमारास उत्तर चाकण पोलिसांची धक्कादायक कारवाई. अल्पवयीनाकडे आढळली अवैध देशी कट्टा, 2 जिवंत काडतुसे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी आळंदी वडगाव घेनंद रस्ता खड्डेमुक्त करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. माऊलींच्या पालखी मार्गावरील खड्ड्यांवरून प्रशासनाला अल्टिमेटम. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. वारकऱ्यांच्या पायाला खडाही टोचू नये. आळंदी वडगाव घेनंद रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे यांची मागणी.